वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आज बनवूया आपण पोहे. हे साध्या पद्धतीचे पोहे आहेत. माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉंग पद्धतीचे पोहे नक्की दिसतील आणि त्याच्यामध्ये मी भरपूर काय काय टाकलेलं आहे, तर तुम्ही नक्की बघा. ही घेतली आहे सामग्री. हे खूप मी साधं घेतलेलं आहे. माझ्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काय दिसेल. इथे मी ठेवलं तेल तापत. इथे माझं दूध तापून झालेलं आहे, गरम आहे. आणि इकडे ठेवला आहे मी चहा. इकडे आहे हुबा रुद्र. हाय. ओके, चल तर आप पोहे बनवायला घेऊया. मस्त चमचमीत थोडंसं तिखट टाकणार आहे. हे असं मस्त मोहरीला तडतडून द्या. मोहरीला तडतडून दिलं की कांद्याला फडफडून द्या. कांद्याला फडफडून दिलं की मिरचीला मस्त ह्याच्यामध्ये झणझणू द्या. मिरची झणझणून झाली की कढीपत्त्याला फडफडू द्या. हाय. ओके, तो सांगतोय पप्पा नाही खात, मी खातो. तर चला मस्त ह्याला ढांगडांग टकडांग हलवूया. सगळ्याला ढवळूया. हे ढवळून झालं. मला कांदा खूप आवडतो पोह्यांमध्ये, खूप म्हणजे खूप. कांदा पोहे बोलतातच कशाला. मला गावाकडचा कांदा पोहा खूप आवडतो. त्यामध्ये काही नाही टाकत, काहीच नाही, फक्त कांदा आणि मिरची असते बघा त्यामध्ये. आणि शेंगदाणे पण कधीतरी असतात, पण ते एवढे टेस्टी लागतात ना, खूप म्हणजे खूप चविष्ट लागतात. आणि आपण इकडे एवढी सामग्री टाकतो. काय 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 ओके, आपण इकडे एवढी सामग्री टाकतो, पण तरी गावाकडची पद्धत ती निराळीच. कांदा मस्त भाजून द्या लाल होस्तवर. आपला कांदा मस्त असा भाजलेला आहे. आता यामध्ये टाकूया आपण हळद. आणि टाकूया चवीनुसार मीठ. तर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. मिठाचं प्रमाण माझ्या जेवणामध्ये फारच कमी असतो. कधी कधी तर मी मीठ टाकतच नाही, विसरून जाते. आणि हे म्हणतात बरं झालं मीठ नाही टाकलं. एक वेळेस मीठ जेवणात नाही टाकलं तरी चालेल, मी तसंच खाईल, पण जास्त कधीच टाकू नको, कारण मला बीपीचा त्रास आहे ना, म्हणून ते माझी काळजी घेण्यासाठी असं म्हणतात. चहा इकडे आपला मस्त बॉईल होतोय. तर चला आपण आता यामध्ये ॲड करूया पोहे. मस्त असं ढवळूया, हलवूया मस्त. रुद्र आणि माझ्यासाठीच केले, तरी यातले शिल्लक राहतील पोहे. मस्त असं हलवून घ्या पोह्याला. एकजीव झाले पाहिजे सगळं. असे झालेले आहेत. तर यामध्ये गार्निश करायला टाकूया कोथिंबीर. कोथिंबीरला यामध्ये मस्त असं नाचू द्या, विरघळू द्या. मला कोथिंबीर फार आवडते, फार म्हणजे फार. जेवणामध्ये खूप आवडते, पोह्यामध्ये, उपम्यामध्ये. तर चला, पोहे रेडी आहेत. तर यामध्ये थोडीशी हलकीशी अशी साखर घालायची. मी तुम्हाला सांगितलं होतं हे मी अगदी साध्या पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आणि हे मस्त हलवायचं. देते बाळा. मस्त असं ढवळून द्या, हलवा मस्त याला. आणि हे नक्की तुम्ही ट्राय करा, खूप छान लागतं. चहा विथ पोहे, संध्याकाळचा नाश्ता आमचा. तर इकडं आपली झाली आहे चपाती, बघू शकता. गाइस, तर तुम्ही बघू शकता मी इकडे हाफ फ्राय करते. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूया मिरच्या. एकच मिरची कटिंग करून घेतली मी. बघू शकता. आता हे पण ह्याच्यामध्ये ॲड करूया मीठ.
मीठ टाकून झाल्यानंतर आपण हलकसं असं तिखट टाकूया. बघू शकता आपला हाफ फ्राय रेडी आहे. तर हा मी इकडे माझ्यासाठी एग फ्राय बनवते. हा आहे रुद्राच्या पप्पांचा एग फ्राय. इकडे आहे देवा. हाय हाय. रुद्र गेला आहे पप्पांकडे त्याच्या. तर चला माझं एग फ्रायमध्ये काय आहे वेगळं बघूया आपण. मी ह्याच्यामध्ये थोडंसं शायनिंग मारण्यासाठी ऑनियन ॲड करते. आणि मीठ टाकते. चवीनुसार टाकते मीठ. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं टाका. आणि गार्निश करण्यासाठी मी टाकते, बघू शकता, कोथिंबीर. आणि हे लाईटली टाकते मी टोमॅटो. इकडे रुद्र आहे. हाय रुद्र. आता रुद्राचा नेहमीचा डायलॉग तुम्ही ऐका. बोल रुद्र. पप्पा नाही का? हां मी काटू. हां हा सारखा त्याचा डायलॉग आहे. सकाळच्या दुपारचा पण तुम्ही पोह्यामध्ये बघितला असेल हा डायलॉग. याच्यामध्ये आपण हलकसं तिखट ॲड करूया. हलकसं बघू शकता. आज देवासुद्धा आला आहे रेसिपी बघायला रुद्रसोबत. आपलं एग फ्राय मस्त असं झालेलं आहे. हाफ एग फ्राय. त्यानंतर आपण अजून एक रेसिपी बघूया. आता नवीन रेसिपी करूया आपण. यामध्ये टाकूया ऑनियन. गणेश भाऊजींचा फोन आलाय. ते पाणी भरतायत. थोड्या वेळाने करतील परत. आपण यामध्ये ऑनियन टाकूया. तर आपण बनवणार आहे अंडा भुर्जी. कांदा आपण मस्त असा भाजून घेऊया ब्राऊन होईपर्यंत. आता यामध्ये टाकूया टोमॅटो. खा टोमॅटो. रुद्र खातो इकडे टोमॅटोज चॉप केलेले. ह्याला मस्त आपण आता ह्याला भाजून घेऊया टोमॅटोला. टोमॅटो भाजता भाजता आता आपण यामध्ये टाकूया मसाले. हा आहे नेहमीचा माझा घाटी आणि मालवणी मसाला मिक्स. हा आहे धना पावडर. हे आहे गरम मसाला. आणि हे आहे हळद. अँड दिस इज अ कस्तुरी मेथी. चला तर आपण ह्याला मस्त असं सर्व मसाल्यांना ह्यात मिसळून नाचवूया. ह्या मसाल्यांना याच्यामध्ये नाचवून झाल्यानंतर आपण आता ह्यामध्ये टाकूया मस्त असं चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये. रुद्र मला मारून पळालेला आहे आत्ता पप्पाकडे. तर त्याला एक बसणार आहे फटका. तर चला आपलं जेवण करपेल ह्या आधी आपण धाव घेऊया आपल्या जेवणाकडे. चला तर आता आपण यामध्ये अंडी फोडून टाकूया. तर आपण यामध्ये ह्या अंड्यांना पण आपण डान्स करून देऊया.
मस्त असं डान्स करून देऊया या अंड्यांना यामध्ये. भुर्जी करताना नेहमी मसाला जास्त घाला कांदा टोमॅटोचा, जेणेकरून त्या अंड्याला चव येते त्या भुर्जीला. मस्त असं तव्यामध्ये नाचत आहेत. तर चला आपण लास्ट मोमेंटला मस्त अशी कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करून कोथिंबीरीला पण नाचवूया, सोबत म्युझिक लावूया. ढंगडंग टकडंग ढंगडंग टकडंग. तर हे आपली भुर्जी मस्त रेडी आहे विथ चपाती. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता, पावासोबतही खाऊ शकता, पण माझं लक्ष आहे ह्या ऑमलेटकडे, ह्या भुर्जीकडे नाही. बघा, या जेवायला.